पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचं हातावर लिहून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली। निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अजूनही फरार। साताऱ्यातील महिला डॉक्टरचा आत्महत्या प्रकरण, आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक। मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता बनकर। पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला ठोकल्या बेड्या। बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप। निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता। पीआय महाडिकांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अंबादास दानवेंचं वक्तव्य। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी तपासाला वेग। आत्महत्या प्रकरणी तपास पुढे सरकला। प्रशांत बनकर याचे मृत महिलेला सर्वाधिक कॉल। प्रशांत बनकरचं कॉल ड्युरेशन पोलिसांच्या हाती, तर डिलीट व्हॉट्सअप चॅट देखील पुन्हा प्राप्त करणार। साताऱ्यातील महिला डॉक्टरने मागवलेली संबंधित पोलिसाची माहिती, आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीची प्रत लोकशाही मराठीच्या हाती। डॉक्टर विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा जबाब देखील समोर, तर जबाबात संबंधित पोलीस अधिकारी आणि खासदारांची नावं। साताऱ्यातील महिला डॉक्टरचा आत्महत्या प्रकरण, मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्याप फरार। आरोपी गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आणि बीड भागात बदनेचा पोलिसांकडून शोध सुरू। तक्रारीची दखल वेळेवर घेतली असती तर डॉक्टर महिलेचे प्राण वाचले असते। साताऱ्याच्या ॲडिशनल एसपी डॉक्टर वैशाली कडुसकरांचं मत, अत्याचाराच्या तक्रारीची दखल आधीच घ्यायला हवी होती। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवर परखड प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी बोलावली शिवतीर्थ निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। नाशिकमध्ये 38वे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनाला लावणार हजेरी। मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे देखील राहणार उपस्थित। गेल्या वर्षी देखील मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला लावली होती हजेरी। रायगडच्या रोह्यात पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाचं अनावरण, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे अनावरण सोहळ्यास उपस्थित। खासदार तटकरेंच्या संकल्पनेतून उभारलं संकुल। देशमुख कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही, सगळं आयुष्यच अंधारमय झालं, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। मुलगी वैभवी देशमुखनेही केलं दुःख व्यक्त। सोयाबीन 5328 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सोयाबीनला भाव द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेत सुधारणा करावी, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची मागणी। महिला व बालविकास मंत्र्यांना या संदर्भातील पत्र दिलं। माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं उद्घाटन, अमरावतीत उभं राहिलं रासू गवईंचं भव्य स्मारक। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटनाला उपस्थित राहणार, सरन्यायाधीश भूषण गवई देखील उपस्थित राहणार। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपात तथ्य असल्याचं समोर, यशवंत बिवलकरांनी जमीन हडपल्याचं रोहित पवारांनी केले होते आरोप। वनविभागाच्या चौकशीचा अहवाल लोकशाहीच्या हाती। मुंबईकरांनो सावधान रहा म्हणत वर्षा गायकवाडांची भाजपवर टीका, भाजपवर टीकास्त्र डागत वर्षा गायकवाडांनी केलं ट्विट। तर मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, संजय राऊतांचं वक्तव्य। पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झालंय, राज्यात अनागोंदी कशी माजलीये ते दिसतंय। पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलं, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलेलं, महिला डॉक्टरला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, संजय राऊतांचं सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, सर्व कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्लीसाठी निघाले। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेणार भेटी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा मेळावा। दौऱ्यात निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। भाजपच्या इन्कमिंगवरून गडकरींनी टोचले नेत्यांचे कान, जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्याच जोरात खाली येणार। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, नागपुरी भाषेत गडकरींचं भाजपच्या परिस्थितीवर भाष्य।
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट. मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न. शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल, सूत्रांची माहिती. आपला दवाखाना उपक्रम राबवणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका, आमदार संजय केळकरांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये प्रचाराला सुरुवात. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विक्रमी विजय मिळेल असा विश्वास मोदींनी केला व्यक्त. पुण्यात धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद पुन्हा पेटला. धंगेकरांनी मोहोळ यांना पुन्हा केलं उघड. मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांची यादी आणली समोर. माझ्यावर एकही गुन्हा नसल्याचं मोहोळांचं वक्तव्य. तर या वक्तव्यानंतर धंगेकरांकडून पोलखोल. फडणवीसांनीच काल मोहोळ यांना बोलावलं असेल. मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री भेटीवर. धंगेकरांचं वक्तव्य. पुण्यात काय चाललंय हे विचारण्यासाठी बोलावलं असेल. पुण्यातील परिस्थिती सुधारण्यास सांगितलं असेल. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी मंत्री उदय सामंतांची निवड. कोमसापाचं विश्वस्त पद आता राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याकडे. जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या भेटी वाढल्या. रत्नागिरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राजापूर तालुक्यात खिंडार तालुका प्रमुख आबा आडवीकरेंसह शेकडो पदाधिकारी यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत केला प्रवेश. भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत चंदगडमध्ये भाऊबीज सोहळा पार. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला चंदगडमधील हजारो महिला उपस्थित. माणगावच्या वाकी ग्रामस्थांची गैरसोय दूर. वाकी ते हरवंडी दरम्यानचा पूल वाहतुकीकरता खुला. मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते उद्घाटन. मी संपदाच्या बाजूने ठाम उभा. ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्यांना आरोपी करा. बीडची आहे म्हणून हिणवणं हे दुर्दैव. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त कोल्हापुरात रीक. दिवाळी सुट्टीत 8 लाखांच्या वर भाविकांनी घेतलं दर्शन. पुढील आठवडाभर राहणार प्रचंड गर्दी. तर धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद. परंतु शनिवार आणि रविवारी घाटशीळ मार्गे दर्शन व्यवस्था. गर्दीत भाविकांचं सुलभ दर्शन व्हावं याकरता मंदिर संस्थांचा निर्णय. भाविकांनी साईबाबांची शिर्डी नगरी फुलली. दिवाळीपासून शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. दीपावली साजरी करण्यासाठी देशभरातून साई भक्त दाखल. साई संस्थांकडून भाविकांची विशेष काळजी. तर दिवाळी सणानिमित्त सोलापुरातील अक्कलकोटलाही गर्दी. स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शेगाव नगरी गर्दीनं फुलली. राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल. तर हिंगोलीतील रोकडेश्वर प्राणप्रतिष्ठा सोहळा. सोहळ्याकरता गावकऱ्यांची नियोजन बैठक पार. कार्तिकी एकादशीसाठी बीडच्या संत बंकट स्वामींची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ. नेकनूर ते पंढरपूर 9 दिवसाचा पायी प्रवास करत वारकरी पंढरपूरमध्ये होणार दाखल. वाशिम एसटी आगाराच्या वाहकाचा प्रामाणिकपणा. प्रवाशाला परत केली 60,000ची रोकड आणि मौल्यवान वस्तू असलेली बॅग. प्रवाशांनी आनंद व्यक्त करत एसटी वाहक अमोल वैद्य यांचे मानले आभार. मेटाने एआय टीम मधून 600 कर्मचाऱ्यांना काढलं. कर्मचारी कपातीवर मेटाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.